नवा प्रोजेक्ट घेण्यासाठी आपल्याला प्लसवर क्लिक करायचे आहे। प्लसवर आपण क्लिक करूया आणि इथे आपल्याला आपल्याला स्क्रीन रिझोल्यूशन आपल्याला जो पाहिजे तो आपल्याला घ्यायचा आहे। स्क्रीन आस्पेक्ट रेशो आपण 16:9 घेतला। तो घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या समोर बघा एक या ॲपचा एक इंटरफेस ओपन होतो या पद्धतीने आणि इथे आपण सगळं काम करू शकतो। काय करू शकतो बघा, आता माझ्या डोक्यात असा पूर्ण प्लॅन आहे की माझ्या त्या व्हिडिओमध्ये काय काय दिसलं पाहिजे। मला असं वाटतं की सुरुवातीला माझे जे व्हिडिओ आहे त्याचे एक इंट्रो दिसला पाहिजे। इंट्रो आहे की नाही, इंट्रो दिसला पाहिजे। मग इंट्रो मी आधी ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे। आधी एक इंट्रो तयार करून ठेवलेला आहे, तो मी सुरुवातीला इंट्रो घेतो। सुरुवातीला मी एक इंट्रो घेतो बघा, एक इंट्रो घेतो। हा इंट्रो माझा आलेला आहे इथे, म्हणजे सुरुवातीला हा इंट्रो दिसेल। व्हिडिओ प्ले होण्याआधी हा इंट्रो आधी दिसेल आणि नंतर माझा जो व्हिडिओ आहे तो प्ले होईल। असा इंट्रो कसा तयार करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक पर्टिक्युलर असा इंट्रो आपण तयार करून ठेवायचा। आता तुम्ही बघितले असतील अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला जे पण आपले व्हिडिओज येत आहेत त्याच्या आधी हा इंट्रो दिसतो आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ आपल्याला दिसतो, आहे की नाही। तर एक आपली एक आयडेंटिटी आपण या ठिकाणी एक तयार करू शकतो की या पद्धतीने। जसं आपण बघा काही सिनेमा मूवीज बघतो तर त्या ठिकाणी आधी RK फिल्म्स वगैरे वगैरे काहीतरी आधी त्यांचा एक इंट्रो येतो। इंट्रो नंतर मग ते त्यांचे टायटल्स वगैरे नंतर मग तो मूवी सुरू होतो। अगदी त्या पद्धतीने आपण आपल्या छोटासा व्हिडिओचा इंट्रो आपण दिलेला आहे। तो तुम्ही 5-6 सेकंदाच्या 10 सेकंदाच्या जेवढा लहान असेल तेवढा उत्तम। ओके, आता मी हा इंट्रो घेतलेला आहे आणि इथून आता मला असं वाटतं की मी असा एक व्हिडिओ तयार करायचा आहे की त्या व्हिडिओमध्ये मला असं दाखवायचे की मी एका स्टुडिओमध्ये बोलतोय। एक स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओमध्ये मी बोलतोय असं मला इफेक्ट देणारा एक व्हिडिओ मला तयार करायचा आहे। मग त्याच्यासाठी मी ना रॉ मटेरियल तयार करून घेतलेलं आहे। रॉ मटेरियल काय तयार करून घेतलेलं आहे, एक हिरव्या पडद्यावर मी माझी शूटिंग करून घेतलेली आहे पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट मला स्टुडिओ दाखवायचा आहे, मग स्टुडिओचा व्हिडिओ मी डाउनलोड करून घेतलेला आहे की नाही। आता मी काय करतो, बॅकग्राऊंडला मला दाखवायचा स्टुडिओ म्हणून मी मीडियामध्ये जातो बघा, मीडियामध्ये जातो आणि मी जो डाउनलोड करून घेतलेला आहे तो स्टुडिओ इफेक्टचा एक व्हिडिओ मी या ठिकाणी ॲड करतो। ओके, हा स्टुडिओचा एक व्हिडिओ मी या ठिकाणी घेतला। अगदी सहज सोप्या पद्धतीने मित्रांनो बघा, आता हा शेवटचा जो भाग आहे ना तो मला नको आहे ना, तो मी याला कट करतो। काय करायचं कट करण्यासाठी, त्यावर आपण तो लेअरला क्लिक केलेलं आहे। क्लिक केल्यावर बघा वरती कातर आलेली आहे, कातरवर गेल्यानंतर ट्रिम टू राईट। ओके, आता पुढे पण जातो बघा, याला पुढे असं पुढे ढकलतोय, पुढे याला असं ढकलतोय आणि आपण ते बघूया त्याला। इकडे याला पुढे ढकलतोय आणि आपल्याला ओके पुढचा भाग बघा, हा पुढचा भाग सुद्धा मला नको आहे। हा पुढचा भाग इथून मला असं वाटतं इथून दिसला पाहिजे, माझा व्हिडिओ इथून दिसला पाहिजे। याला असं सरकवतो, ओके यस, इथून मला तो दिसला पाहिजे। त्यावर क्लिक करतो, पुढचा भाग कट करतो। ओके, या पद्धतीने आता बघा आपल्याला कसा दिसतोय आपला व्हिडिओ। सुरुवातीला माझा इंट्रो प्ले झाला आणि इंट्रो प्ले झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला काय दिसतंय, स्टुडिओ दिसतोय। ओके, आता स्टुडिओमध्ये काय होतंय बघा की स्टुडिओमध्ये आपल्याला काय दिसतंय की एक म्युझिक सुद्धा येते, एक म्युझिक येते। मग ती म्युझिक मी काय करतो, तिला डाऊन करून घेतो, कारण मी जो बोलणार आहे त्याचा आवाज येणार आहे की नाही तो, आणि तो आवाज महत्त्वाचा आहे। याला ऑलरेडी एक म्युझिक आहे, ते मी याला काय करतो सिलेक्ट करतो, म्युझिकची लेवल याची कमी करून घेतो। बॅकग्राऊंडला असणार आहे म्हणून याची म्युझिक मी कमी करून घेतो। मी 0 पण करू शकतो, लक्षात घ्या, पूर्ण 0 पण करू शकतो, म्हणजे याचे म्युझिक येणारच नाही, आवाजच येणार नाही। ओके, काहीतरी आवाज असू देऊया आपण, काहीतरी बॅकग्राऊंडला म्युझिक। ओके, आणि इथून माझी एंट्री झाली पाहिजे की नाही, इथून स्टुडिओमध्ये माझी एंट्री झाली पाहिजे असा मी एक व्हिडिओ तयार करून घेतलेला आहे। मग तो व्हिडिओ मला घेण्यासाठी मी आता लेअरमध्ये जातो बघा, मला व्हिडिओ ॲड करायचा आहे। लेअरमध्ये गेलो, या लेअरमध्ये मी गेल्यानंतर मीडिया
आणि मीडियामध्ये मी एक हा बघा ओपन कॅमेरामधून मी तो त्याला काय केलं आहे शूट केलेला आहे. हा आपला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जर मी प्ले केला मित्रांनो बघा असा, तर काय होतं आहे की सुरुवातीला तो ब्लँक दिसतंय, नंतर मी त्या ठिकाणी येतो, माझी एंट्री होते बघा, माझी एंट्री होते आहे की नाही, माझी एंट्री होते अशी. ओके, मग माझी जिथून एंट्री होते ना तिथून मी तो भाग घेतो, पुढचा भाग कट करतो. ओके, इथून माझी एंट्री होते आणि इथून मी घेतो. त्याच्यासाठी मी काय करेल, त्या लेअरवर क्लिक केलेलं आहे. त्या लेअरवर क्लिक केल्यानंतर कातरवर गेलो आणि पुढचा भाग रिमूव्ह करतो, म्हणजे पुढचा भाग कट करतो, डिलीट करतो. बघा कसं करतोय, कातर आणि ट्रिम टू लेफ्ट. ओके, आता काय होतंय की पुढे गॅप पडला, हा पुढे तर गॅप पडलेला दिसतोय बघा आपल्याला, हा एवढा गॅप पडलेला आहे. मग एवढा गॅप आपण कसा भरायचा, अगदी सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. काय करणार, हा लेअरला तुम्ही क्लिक करा, या लेअरवर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यावर बघा तो सिलेक्ट झालेला आहे आणि सिलेक्ट झालेला भाग आपण काय करूया, त्याला पुढे असा ढकलूया, पुढे आपण त्याला ढकलूया. मुद्दामून मी या गोष्टी रिपीट करतोय मित्रांनो, मुद्दामून रिपीट करतोय. काही लोकांना समजलेलं आहे, काही लोकांना समजले नसेल, त्यांच्यासाठी मी रिपीट करतोय मुद्दामून. याला बघा, याला पुढे ढकलतो या पद्धतीने आणि माझा व्हिडिओ आता पुढे जातोय. मग याला असा ढकलतो पुढे. जिथून स्टुडिओ दिसतोय तिथूनच मला तो दिसला पाहिजे. स्टुडिओ आणि माझी एंट्री सेम असली पाहिजे. आता बघा माझा व्हिडिओवर जर मी क्लिक केलं तर मी कसा आधांतरित दिसतोय, आधांतरित योग्य वाटत नाही की नाही. तर आपण याला काय करणार, याला थोडंसं खाली घेऊ शकतो आपण, याला एका बाजूला असं खाली बरोबर घेऊ शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आता अशी दिसते की माझा जो ग्रीन पडदा आहे तो एवढा आहे बघा, हा एवढा आहे. माझा जो ग्रीन पडदा आहे तेवढाच माझ्या आला पाहिजे, बाकीचा अनावश्यक भाग नको. बघा आता ही खुर्ची पण येते, ही खुर्ची पण मला नको आहे, म्हणून मी काय करतो, फक्त हा एवढा भाग मला दिसला पाहिजे, हा एवढा भाग दिसला पाहिजे असं मी याला क्रॉप करून घेतो. क्रॉप करण्यासाठी काय करेल, सिम्पली त्याच्यावर क्लिक करा आणि इथे टूल बॉक्स ओपन झाला बघा, टूल बॉक्स ओपन झालेला आहे. त्यांच्यामध्ये आपण बघूया क्रॉपिंग, इथे आहे क्रॉपिंग. या ठिकाणी आपल्याला दिसतोय खाली क्रॉपिंगचा एक सिम्बॉल. ओके, या ठिकाणी आपल्याला दिसतोय क्रॉपिंगचा सिम्बॉल. कुठे क्रॉपिंग बघा, 2 रेषा दिसत आहेत, हा क्रॉपिंग. क्रॉपिंगला क्लिक केल्यावर आपल्यासमोर काय होतं बघा, की आपल्यासमोर काय होतं आहे की त्याला एक बॉर्डर आलेली आहे. क्रॉपिंगला क्लिक केल्यावर याला आजूबाजू अशी बॉर्डर येते आणि आपण तिला कमी करू शकतो. कशी कमी करू शकतो बघा. ओके, क्रॉपिंगला क्लिक करतो, क्लिक. आता बघा ही बॉर्डर आलेली आहे, याला आपण पुढे सरकवू शकतो या पद्धतीने, असं पुढे पुढे आपण सरकवू शकतो. मी काय केलं आहे बघा, आपली जी चेअर होती तिला रिमूव्ह केलेली आहे की नाही, तिला रिमूव्ह केलेली आहे या पद्धतीने. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, पुन्हा एकदा दाखवतो बघा, अंडू करतो आणि पुन्हा एकदा दाखवतो. काय करायचे आपल्याला, हा लेअर मी सिलेक्ट केला, सिलेक्ट केल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी क्रॉपिंगचा ऑप्शन दिसतोय, टूल बॉक्समध्ये क्रॉपिंगचा ऑप्शन दिसतो इथे. ॲनिमेशन, ओव्हरऑल ॲनिमेशन, आउट ॲनिमेशन आणि त्यानंतर आपल्याला दिसतोय क्रॉपिंग. आता क्रॉपिंगवर क्लिक केलं की आपल्यासमोर बघा या पद्धतीने एक बॉर्डर त्या ठिकाणी येते, एक बॉर्डर येते. क्रॉपिंगवर क्लिक करतो आणि आजूबाजू आपल्याला एक बॉर्डर येते. आपण त्या बॉर्डरला काय करणार, आपल्याला पाहिजे तेवढा आपण भाग सिलेक्ट करणार आहोत. बघा इकडे याला पुढे ढकलतो, इकडनं पण हा भाग मी कट करून घेतो या पद्धतीने. हा भाग असा इकडे सरकवून घेतो, हा भाग पण इकडे असा सरकवून घेतो. बघा इकडे असा सरकवतोय आणि हा भाग सुद्धा इकडे असा सरकवून घेतो. ओके, मला आता एवढं सफिशियंट वाटतंय आणि इथे ओके करतो.
ओके केल्यावर आपण बघूया. ओके, आता मी काय करतो, हा व्हिडिओ मला पाहिजे त्या पद्धतीने मी त्याला सेट करू शकतो, वरती खाली आजूबाजू मध्यभागी, किंवा मला वाटलं तर मी काय करू शकतो, त्याची साईजसुद्धा वाढवू शकतो व्हिडिओची, आहे की नाही. बघा, व्हिडिओची साईजसुद्धा वाढवू शकतो, व्हिडिओची साईज वाढवू शकतो. झूम केलेलं आहे की नाही, किंवा मी असं झूम इन केलं म्हणजे दोघं बोटांनी त्याला दाबतोय तो लहान पण होतोय, लहान होतोय. दोघं बोटांनी दाबलं की तो लहान होतोय. बघा, दोघं बोटांनी त्याला स्प्रेड केलं की तो झूम होतोय. तर या पद्धतीने आपण त्या व्हिडिओची साईजसुद्धा कमी जास्त करू शकतो. ओके, मी एवढी साईज असू देतो. आता मला काय करायचे की हा जो हिरवा पडदा आहे तो हिरवा कलर मला रिमूव्ह करायचा आहे. काय करणार बघा, मी हिरवा पडदा रिमूव्ह करायचा आहे म्हणून त्या लेअरवर क्लिक केलेलं आहे आणि तिथून कोणता इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे प्लीज कोणी सांगू शकतं मला. हिरवा कलर, हा हिरवा पडदा मला रिमूव्ह करण्यासाठी इथून मला कोणता ऑप्शन मला निवडावं लागेल? कॅन यू टेल मी प्लीज, कॅन यू रिप्लाय? व्हेरी नाईस. क्रोमा 35580305 नाव माहीत नाही. ओप्पो A31 व्हेरी गुड, नाव माहीत नाही. ओके ओके ठीक आहे, व्हेरी गुड. आपण काय करूया आता बघा, क्रोमा इफेक्ट आपण या ठिकाणी बघूया. क्रोमा की आपण बघूया. मुद्दामून आय एम रिवाइजिंग इट, रिवाइज करतोय मुद्दामून. क्रोमा की, क्रोमा हा काय करतो की मागचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करतो. ओके, आधी मला सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपण जाऊया क्रोमामध्ये. हा क्रोमा इफेक्ट. ओके, चुकून आपण दुसरा दाबला. क्रोमामध्ये जायचे आपल्याला. क्रोमा क्रोमा क्रोमाला क्लिक केल्यावर चुकून दुसरं दाबलेले. ओके, आता याला क्लिक करतो. इथे आपण जाऊया क्रोमामध्ये आणि याला काय करायचे, अनॅबल. अनॅबल म्हणजे याला सुरू करायचे. बघा काय दिसतंय आपल्याला, हे जे कॅरेक्टर आहे ना, ते कॅरेक्टर, हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर पूर्ण आपल्याला डार्क व्हाईट दिसलं पाहिजे. आणि हा जो मागचा बॅकग्राऊंड आहे ना, हा मागचा बॅकग्राऊंड पूर्ण ब्लॅक दिसला पाहिजे अगदी. आणि ही सेटिंग, ही ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे या दोन लाईन्सवरून. बघा, या दोन लाईन्स आपल्याला कमी जास्त करायच्या आहेत. कमी जास्त करा, आपोआप तुम्हाला समजेल. बघा, कमी जास्त करायच्या आहेत. यस, या पद्धतीने बघा. आता आपल्याला दिसतंय की या ठिकाणी काय होतंय की मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो पूर्ण ब्लॅक झालेला आहे आणि जे कॅरेक्टर आहे ते पूर्ण व्हाईट झालेलं दिसतंय, आहे की नाही. आणि या पद्धतीने ही सेटिंग मी केलेली या ठिकाणी. ओके करतो. आता बघा, अगदी परफेक्ट, ॲब्सल्युटली परफेक्ट क्रोमा इफेक्ट या ठिकाणी झालेला आहे. बघा, अतिशय सुंदर पद्धतीने मागचा संपूर्ण बॅकग्राऊंड गेलेला आहे. आता बघा, आपण बघूया, व्हिडिओ प्ले करून बघूया. हे नमस्कार मित्रांनो, ICT मास्टर कोर्स खास आपल्यासाठी आपण. आता हे करताना मला असं वाटतं की माझी जी एंट्री आहे ना, एंट्री ती थोडीशी अननॅचरल वाटते. बघा बघा, मी मागे जातो, माझी जी एंट्री ना अननॅचरल वाटते, आहे की नाही. मधूनच येतोय. थोडंसं मी हा व्हिडिओला क्लिक करतो, माझ्या व्हिडिओ लेअरला, आणि थोडंसं याला मागे असं पुश करतो, माझी मागे ढकलतो. थोडंसं आता रिअल इफेक्ट येऊ शकतो. बघा, त्याला मी प्ले करतो पुन्हा. आता पुन्हा प्ले करतो. थोडंसं त्याला मागे करून घेतो. बघा, थोडंसं मागे करतो म्हणजे थोडं नॅचरल वाटलं पाहिजे, आहे की नाही. थोडं मागे करतो. ओके, आणि आता प्ले करून बघतो. इथे प्ले करतो. हे नमस्कार मित्रांनो, ICT ओके, मास्टर कोर्स खास आपल्यासाठी आपण तयार केलेला आहे. या तर क्रोमा कसा द्यायचा बघा. आता एक परफेक्ट मी हा जो व्हिडिओ तयार केला ना, हा व्हिडिओ आता हा व्यवस्थितरित्या मी शूट करून ठेवलेला आहे म्हणून एकदम परफेक्टली तो क्रोमा झालेला आहे. बघा, मागच्या तुम्हाला अशी बॉर्डर पण दिसत नसेल आणि त्या ठिकाणी असं अननॅचरल पण वाटत नसेल.
काल आपण जो एक व्हिडिओ बघितला, एक मुलीचा व्हिडिओ आपला होता, त्या व्हिडिओमध्ये काय होतं, शॅडो प्रॉब्लेम येत होता, आहे की नाही. आणि त्या शॅडो प्रॉब्लेममुळे आपल्याला जो एक चांगल्या गुणवत्तेचा जो क्रोमा इफेक्ट आपल्याला द्यायचा होता तो देता येत नव्हता, किंवा ते मजा येत नव्हती. पण आता बघा, हा आपला अतिशय परफेक्टली आपण हा इफेक्ट देऊ शकलेलो आहे की नाही. आता मला असं वाटतं की अरे नको, मला हा मागचा जो बॅकग्राऊंड आहे ना, हा बॅकग्राऊंडमध्ये मजा येत नाही आहे. काय करणार, सिम्पली आपण बदलू शकतो. काय करणार, त्या बॅकग्राऊंडवर क्लिक केलेलं आहे, डिलीट केला, डायरेक्ट मीडियामध्ये जातो आणि पुन्हा मला जो पाहिजे असेल तो मी एकदा इथे चेक करून बघतो. मला जो इफेक्ट द्यायचा असेल, जो मला घ्यायचा असेल तो घेतो. ओके, मी हा सिम्पली डाउनलोड करून घेतलेला आहे, यूट्यूबवरनं डाउनलोड करून घेतलेला आहे. इथे सुद्धा बघा, आता हा अनावश्यक भाग मी कट करतो, वरच्या अनावश्यक भाग मी कट करतो. पुढे जो आहे तो यावर क्लिक करतो, ट्रिम टू लेफ्ट. ओके, लेट्स प्ले इट. प्ले करून बघूया. हे नमस्कार मित्रांनो, ICT मास्टर कोर्स खास आपल्या या पद्धतीने बघा. तयार केलेला आता आपल्याला असं वाटतं की अरे मी या ठिकाणी खूपच लहान दिसतोय, मला असं वाटतं की मी थोडंसं साईज माझी मोठी असली पाहिजे, कारण खुर्ची आणि आपलं जर प्रोपोर्शन बघितलं तर बघा आपल्याला थोडंसं मी लहान दिसतोय की नाही. तर मी काय करतो, माझ्या व्हिडिओवर क्लिक करतो आणि थोडं त्याला झूम करून घेतो, आहे की नाही. या पद्धतीने मी झूम करू शकतो की जेणेकरून आपण जे काम करतोय ते नॅचरल वाटलं पाहिजे. नाही तर मी खुर्ची मोठी आणि मी लहान, ते सुद्धा दिसायला बरोबर वाटत नव्हतं, आहे की नाही. आता बघा, पुन्हा प्ले करून बघूया. हे नमस्कार मित्रांनो, ICT मास्टर कोर्स खास आपल्यासाठी आपण तयार केलेला आहे. या कोर्सच्या मदतीने महाराष्ट्रभरातील असंख्य शिक्षक हे समाधानी झालेले आहेत. ओके, आता मागे मी बॅकग्राऊंडला काही घेऊ शकतो, मला जो पटेल ना ते. मी एखादी, आता समजा एक या ठिकाणी हा एक स्टुडिओ इफेक्ट घेतलेला आहे, हा मला आवडत नसेल, म्हणजे मी याला क्लिक करतो, याला कट करतो, याला सिलेक्ट करतो, डिलीट करतो आणि पुन्हा मी दुसरा इफेक्ट घेतो. मला काय समाधान वाटतं तो मी घेतो. सिम्पली चुकलो, या ठिकाणी मी बाहेर पडलो. ओके, माऊसने हँडल करताना थोडंसं मागे पुढे एखाद्या वेळेस होतं. ओके, याला क्लिक करायचे, आपण याला डिलीट करूया आणि एक दुसरा व्हिडिओ आपल्याला आवडतो का तो बघूया, किंवा सिम्पली मी एखादी इमेज पण घेऊ शकतो. मित्रांनो बघा, काय करणार, एक इमेज घेतो. चला इमेज घेऊया आपण. व्हिडिओ घेतला होता आपण, इमेज घेऊया. चला, एक इमेज आपण घेतलेली मागे बघा, मागच्या बॅकग्राऊंडला एक इमेज घेतलेली आहे आणि ही इमेज आपण आपल्या सोयीनुसार वाढवू शकतो. आपण ड्रॅग करून तिला पुढे ताणून बघा, या लेअरवर जर आपण क्लिक केला, त्या इमेजच्या लेअरवर क्लिक केला तर आपण तिला आपल्या सोयीनुसार वाढवू शकतो. बघा, इथून त्याचा एंडिंग पॉईंट किंवा स्टार्टिंग पॉईंट हिला असं आपल्याला ताणायचं आहे. बघा, असं ताणायचं आहे आणि आपण असं ताणून तिची साईज आपण वाढवू शकतो. आपल्याला पाहिजे तेवढी साईज आपण वाढवू शकतो. ॲब्सल्युटली वी कॅन एक्सटेंड इट. बरं, आपण आता बघा, हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या लेअरला मी असं ताणलं तर तो वाढणार नाही. त्याची पर्टिक्युलर अशी लेंथ आहे, 12 सेकंदाचाच तो व्हिडिओ आहे. तो 12च्या 13 होणार नाही, कारण एक पर्टिक्युलर त्याची साईज फिक्स आहे. पण इमेजला मात्र मी वाढवू शकतो. इमेज असेल, टेक्स्ट असेल, याला मात्र मी वाढवू शकतो माझ्या सोयीनुसार. ओके, बघा, आता मी प्ले करून बघतो. हे नमस्कार मित्रांनो, ICT मी थोडी माझी इमेज, माझा जो व्हिडिओ आहे त्याला थोडंसं लहान करतो की जेणेकरून आपल्याला फुल इफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करूया. ओके, यस. आता आणखी तुम्हाला एक गोष्ट दिसेल की यामध्ये बघा, एक माझी जी चेअर आहे ना, ती चेअर दिसते. अजूनसुद्धा मला माझी चेअर दिसते. बघा, या बाजूला ही चेअर दिसते. अशा गोष्टी आपल्याला
अनेक प्रॉब्लेम येतात बघा. ही चेअर मला दिसते आहे की नाही, माझ्या व्हिडिओमध्ये आहे. मग ही चेअर रिमूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल मला, कोणी सांगू शकेल प्लीज? कॅन यू हेल्प मी? ही चेअर मला रिमूव्ह करायची, कारण ही चेअर मला दाखवायची नाही आहे, ती दिसू नये असं मला वाटतं. व्हॉट कॅन आय डू? कॅन यू टेल मी प्लीज? काय करू शकतो? कोणता ऑप्शन मी वापरू शकतो बरं? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. क्रॉप करू शकतो आपण. आदरणीय महाजन सर, आपण अगदी बरोबर सांगितलेलं आहे. ओप्पो A31, व्हेरी गुड. आपण काय करू शकतो? क्रॉपिंगचा इफेक्ट देऊ शकतो. क्रॉपिंग करण्यासाठी मला क्रॉप काय करायचं आहे? मला क्रॉप करायचा माझ्या व्हिडिओचा इफेक्ट, म्हणून मी व्हिडिओच्या लेअरला क्लिक केलेलं आहे आणि बाकीचा जो टूल बॉक्स ओपन होतो त्याच्यापैकी मला निवडायचा आहे क्रॉपिंगचा सिम्बॉल किंवा क्रॉपिंगचा फीचर. ओके, क्रॉपिंगला मी क्लिक करतो. क्रॉपिंगवर क्लिक करायचे बघा, इथून आपल्याला क्रॉपिंग दिसेल. यावर आधी मी क्लिक केलेलं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला या बाजूला दिसतंय क्रॉपिंगचा सिम्बॉल. इकडे हा क्रॉपिंग बघा, क्रॉपिंग. आणि क्रॉपवर क्लिक केल्यावर आपल्याला आता या पद्धतीने आपण क्रॉप करू शकतो. मला अनावश्यक भाग मी कट केला, ओके केला. ओके, आता बघा या ठिकाणी ती चेअर रिमूव्ह झालेली आहे. मास्टर कोर्स खास आपल्यासाठी आपण तयार केलेला आहे. या कोर्सच्या मदतीने महाराष्ट्रभरातील असंख्य शिक्षक हे समाधानी झालेले आहेत. आता बघा या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण रिमूव्ह केलेल्या आहेत, फक्त मी दिसतोय. फोन कॉल करणे एवढ्याच गोष्टी मोबाईलच्या मदतीने करू शकत होते. ओके, आता मित्रांनो मला असं वाटतं की चला, मला काही थोडी पावडर वगैरे लावायची असेल, काही थोडंसं माझ्या मेकअप वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. कसा करू शकतो? कलर ॲडजस्टमेंटमध्ये थोडं आपण ब्राईटनेस कमी जास्त करू शकतो वगैरे वगैरे, आहे की नाही. तर बघा एकदा बघूया. ॲक्च्युली इट इज परफेक्टली शूटेड, परफेक्टली आहे, काही प्रॉब्लेम नाही. तरीसुद्धा आपण या ठिकाणी बघूया काही इफेक्ट आपल्याला देता येतील का. कलर ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला जायचं आहे आणि कलर ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत की नाही. बघा कलर ॲडजस्टमेंट आणि याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत. त्यांच्यापैकी आपण एक एक ऑप्शनचा वापर करून बघूया. बघा या ठिकाणी ब्राईटनेस वाढतोय, वरती केल्यावर ब्राईटनेस वाढतो. मित्रांनो हे सगळं करत असताना की नाही एक आर्टिफिशियल आहे असं वाटू नये, एक नॅचरल इफेक्ट असला पाहिजे छानपैकी. किंवा कोणीही सांगेल की अरे हे एडिटिंग केलेलं काम आहे असं पण व्हायला नको. खूप अंधार पण नको, बघा खूप अंधार पण नको आणि खूप असा उजेड पण नको. एक नॅचरल टोन त्याच्यामध्ये असला पाहिजे, एक पद्धतशीरपणा त्याच्यात असला पाहिजे. आणि त्यासाठी आपण या गोष्टी करून बघायच्या आहेत. आपल्याला काही डोळ्यांना एक समाधानकारक काही वाटतंय ते बघायचे. ओके ओके, डोंट वरी. आपण या ठिकाणी थोडासा इफेक्ट आपण दिलेला आहे, कमी जास्त केलेले. ओके करतो आणि योग्य वाटतंय. हे नमस्कार मित्रांनो. मित्रांनो आता मला वाटतं परफेक्ट आहे. डोंट वरी. येस, करेक्ट. खास आपल्यासाठी आपण तयार केले. आता हे करत असताना मी आता काय करतो की माझ्या आवाजाची लेवल वाढवून घेतोय. माझ्या आवाजाच्या लेवल ती वाढली पाहिजे म्हणून ती वाढवतोय. बघा आवाजाची लेवल मी या ठिकाणी वाढवतो. माझ्या व्हिडिओला क्लिक केलेलं आहे, त्यानंतर इथे याची आवाजाची लेवल 100ची 200 करून घेतलेली आहे. ओके, आता आवाज लाऊड झालेला आहे. हे नमस्कार मित्रांनो. मित्रांनो ICT मास्टर कोर्स खास आपल्यासाठी आपण तयार केलेला आहे. ओके, आता मी जेव्हा ICT मास्टर कोर्स असं जेव्हा बोलतो ना तेव्हा ICT मास्टर कोर्स असा टेक्स्ट आला पाहिजे किंवा ICT मास्टर कोर्सचा लोगो आला पाहिजे, असं आहे की नाही. आपण जेव्हा बोलतो तेव्हा तो लोगो, आपण जेव्हा ज्या पॉईंटवर बोलतो तेव्हा तो पॉईंट डिस्प्ले झाला पाहिजे. मग ते तुम्ही एखादे इमेज डिस्प्ले करू शकतात किंवा सिम्पली एखादा टेक्स्ट डिस्प्ले करू शकतात त्या पद्धतीने. बघा आपण आता ते करूया. काय करतो या बघा, मी याला प्ले करतो. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो नमस्कार मी जेव्हा बोलतो तेव्हा नमस्कार आलं पाहिजे. नमस्कार. ओके, नमस्कार. मी जिथे नमस्कार बोलायला सुरुवात करतो, जिथे सुरुवात करतो तिथे मी स्टॉप केलेलं आहे. म्हणजे आता मी नमस्कार बोलतो आणि बरोबर समोर नमस्कार आलं पाहिजे, आहे की नाही.
आता मी नमस्कार इथे बोललेलो आहे, इथे मी याला स्टॉप केलेलं आहे आणि लेअरवर गेलो. लेअरवर गेल्यानंतर टेक्स्ट आणि टेक्स्टमध्ये गेल्यानंतर मी या ठिकाणी आता टाईप करून घेतो नमस्कार. 1 मिनिट. मराठी. नमस्कार आपण या ठिकाणी टाईप केलेले बघा. ओके करूया. हा नमस्कार टाईप केल्यानंतर आपण या नमस्कारची साईज कमी जास्त करू शकतो आपल्या सोयीनुसार. मी जिथे नमस्कार बोलतो बरोबर नमस्कार त्या ठिकाणी येतो. तुमच्या पद्धतीने आपण इफेक्ट देऊ शकतो बघा. आता मी याला काय करतो, इथे घेतो म्हणजे माझ्या दोघा हातामधून तो नमस्कार निघेल असा आपल्याला इफेक्ट देता येईल, आहे की नाही. बघा या नमस्कारला मी काय करतो, एक ॲनिमेशन देतो की पॉप करून आहे. ॲनिमेशनमध्ये जातो आणि बघा इथे एक आहे एक ऑप्शन पॉप करून की जो आपल्याला एक ॲनिमेशन चांगला इफेक्ट देऊ शकणार आहे ॲनिमेशनमध्ये. ओके करतो, प्ले करतो बघा. थोडं मागे घेतो आणि त्याला प्ले करतो, थोडं मागे घेतो आणि प्ले करतो. मित्रांनो ICT मास्टर. ओके चुकून बॅक झाला. या पद्धतीने आलेलं आहे बघा. थोडं ओके चुकून बॅक झालो होतो, पण परत येऊया आपल्या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो ICT. आता नमस्कार हे मला फक्त 1 सेकंद मला दाखवायचे, कारण नमस्कार बोलल्यानंतर मी दुसरं बोलतोय आणि आता मला असं वाटतं की नको, नमस्कारची जागा जी आहे ना ती मला काही योग्य वाटत नाहीये, कारण तो मला डिस्टर्ब करतोय की नाही आणि ते योग्य पण वाटत नाहीये, तो आर्टिफिशियल वाटतंय. मी याला इकडे बाजूला घेतो, या बाजूला चांगलं वाटेल तो नमस्कार. आणि मला फक्त 1च सेकंद दाखवायचे, मी बोलतो तेवढंच. नमस्कार एका बाजूलाच मी घेतो आणि बघा या ठिकाणी मला नमस्कार फक्त 1 सेकंद पाहिजे, जास्त वेळ नको, कारण मी नमस्कार अगदी थोडक्यात घेतलेला आहे. नमस्कार मित्रांनो, बस एवढंच. प्ले करून बघतो आणि जिथे मी नमस्कार थांबवतो तिथे तो माझा नमस्कार डिसॲपियर झाला पाहिजे, गायब झाला पाहिजे. याला प्ले करून बघूया. प्ले करतो. मित्रांनो ओके बस एवढाच. आता मी काय करतो, मी 2 पद्धतीने हा नमस्कार हा कमी करू शकतो. ॲक्च्युली तो 5 सेकंदाचा आहे. काय, यावर क्लिक करतो आणि सिम्पली क्लिक केल्यानंतर कातरवर गेल्यानंतर ट्रिम टू राईट करतो, आहे की नाही. आणि दुसरी पद्धत मी काय करू शकतो, अंडू करून बघा. हा एंडिंग पॉईंट आहे की नाही, याला असं दाबून त्याला पुढे असं ढकलून देतो बघा, असं ढकलतोय अगदी छोटासा. ओके बस तेवढाच. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मी जिथे बोलतो बरोबर तेवढाच तो येतो. ओके मित्रांनो ICT मास्टर. आता मी जिथे ICT मास्टर बोलतो ना त्या ठिकाणी ICT मास्टरचा सिम्बॉल आला पाहिजे, म्हणून मी काय करतो, आता एक इमेज त्या ठिकाणी ॲड करतो. एक इमेज त्या ठिकाणी ॲड करतो. इमेज लेअरमध्ये जातो. लेअरमध्ये गेल्यानंतर मीडिया आणि मीडियामध्ये मी ऑलरेडी काही इमेज तयार करून ठेवली समजा. ओके ही इमेज मी तयार करून ठेवलेली आहे. ही इमेज या ठिकाणी मी ॲड करतो. साईज आपण कमी जास्त करू शकतो. ओके या पद्धतीने.
आता या इमेजच्या मला कलरसुद्धा मी कमी जास्त करू शकतो. कलर कॉम्बिनेशन थोडंसं आपण याला बदलू शकतो इथे बघा या ठिकाणी. ओके. थोडक्यात म्हणजे ते ICT मास्टर कोर्स बोलतो त्या ठिकाणी हा लोगो आला पाहिजे. ICT मास्टर कोर्स खास आपल्या मास्टर कोर्स. ओके. आता हा जो काही लोगो आहे किंवा जी इमेज आहे या इमेजला मी या ठिकाणी एक ॲनिमेशन देतो. ॲनिमेशनमध्ये वेगळे वेगळे ॲनिमेशन्सचे काही ओके. ICT मास्टर कोर्स खास आपल्यासाठी आपण तयार केलेला आहे. या कोर्सच्या मदतीने महाराष्ट्रभरातील असंख्य शिक्षक हे समाधानी. ओके. आता मी जिथे महाराष्ट्रभरातील असंख्य शिक्षक असं बोलतो ना तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्र या ठिकाणी दिसला पाहिजे. म्हणून मी त्यासाठी काय केलेलं आहे, महाराष्ट्राचा एक छोटासा एक व्हिडिओ मी डाउनलोड करून घेतलेला आहे. तो या ठिकाणी घेऊया. जिथे मी महाराष्ट्र बोलतो लेअरमध्ये गेलो, मीडिया आणि मीडियामध्ये मी डाउनलोड केलेला तो व्हिडिओ. ओके. हा व्हिडिओ मी या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेला आहे. ऑलरेडी मी डाउनलोड करून घेतला. रॉ मटेरियल म्हणून मी डाउनलोड केलं आहे. रॉ मटेरियल आहे की नाही. आपल्याला जे बनवायचे त्याच्या आधी आपल्याला रॉ मटेरियल आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता मी याला प्ले करून बघतो बघा. असे भरपूर रॉ मटेरियल आपल्याला उपलब्ध होतं आणि हे रॉ मटेरियल कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा याच्यासाठी मी तुम्हाला 1 किंवा 2 दिवस याच्यावर मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रभरातील असंख्य शिक्षक हे समाधानी. आता मला असं वाटतं की या ठिकाणी फक्त आहे ना महाराष्ट्राचा हा नकाशाच दिसला पाहिजे. हा हिरवा कलर नको आहे, म्हणजे त्याला एक चांगला नॅचरल लुक येईल. काय करणार, हा हिरवा कलर मला रिमूव्ह करायचा आहे. काय करणार, हिरवा कलर रिमूव्ह करायचा आहे. काय करू शकतो, क्लिक करायचे आहे आणि या बाजूला आपल्याला दिसतंय क्रोमा आणि क्रोमामध्ये आपण अनेबल करूया त्याला आणि ओके. फक्त आपल्याला दिसेल आता महाराष्ट्राचा तो मॅप. प्ले करून बघूया. महाराष्ट्रभरातील असंख्य शिक्षक हे समाधानी झालेले आहेत. जे शिक्षक फक्त फोन कॉल रिसीव करणे आणि फोन कॉल करणे एवढ्याच. ओके. आता आपण काय केलं, या ठिकाणी मी हा व्हिडिओ पण ॲड केला बघा. या ठिकाणी मी काय केलेलं आहे, व्हिडिओ ॲड केला. हा एक व्हिडिओ ॲड केला, टेक्स्ट ॲड केलेत आणि इमेज पण ॲड केली. आता स्क्रोलिंग टेक्स्ट ॲड करूया. स्क्रोलिंग टेक्स्टसाठी काय करावं लागेल, लेअरवर जायचं आहे, टेक्स्ट घ्यायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे. ओके. 5व्या बॅचसाठी प्रवेश सुरू, त्वरा करा, असं काहीतरी एक टाईप करतो. आणि मला असं वाटतं की हा टेक्स्ट वरती दिसला पाहिजे, खालती दिसला पाहिजे, आजूबाजू वरती खालती मध्यभागी कुठे आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी सेट करायचं आहे. मला असं वाटतं की तो इथे दिसला पाहिजे. आणि याचा फॉन्टसुद्धा मी बदलतो, थोडा बोल्ड करून घेतो. फॉन्टवर जातो, फॉन्ट या बाजूला सेट करतो, फॉन्टवर जातो, थोडा बोल्ड करूया.
ओके ओके. आता ही जी वरची लेयर आहे तो कमी दिसतोय आणि माझा व्हिडिओ मोठा दिसतोय की नाही, म्हणून मी या पट्टीला म्हणजे वरची पट्टी आहे तिला थोडंसं वाढवून घेतो. जेवढा माझा व्हिडिओ आहे खालच्या बघा, खालच्या लेयर म्हणजे माझा व्हिडिओ आहे. जेवढा माझा व्हिडिओ आहे तेवढा मी ती वरची जी इमेज आहे तिला वाढवून घेतलेली आहे. ओके. आता बघा मी माझा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट स्क्रोल झाला पाहिजे असं मला वाटतं. स्क्रोल झाला पाहिजे. कुठून स्क्रोल झाला पाहिजे ते आपण बघूया. लक्षात घ्यायचे अगदी सिंपल ट्रिक आहे. बघा मला असं वाटतं की हा जो टेक्स्ट आहे या टेक्स्टची सुरुवात इथून झाली पाहिजे, इथून, आणि तो असा स्क्रोल झाला पाहिजे आणि इथे तो डिसअपिअर झाला पाहिजे, आहे की नाही. म्हणून मी काय करतो, जिथून तो आला पाहिजे तिथे मी त्याला घेतो, त्याच्या स्टार्टिंग पॉईंटला मी त्याला घेतो. याला असं स्टार्टिंग पॉईंटला इकडे सरकवून घेतो. त्याला एक स्टार्टिंग पॉईंटला इकडे सरकवून घेतो. आणि मला असं वाटतं की हा जो लेयर आहे तो थोडा जास्तचा ड्युरेशन त्याचा करून घेतो. त्याला थोडं सिम्पली वाढवून घेतो त्याला या ठिकाणी असं ताणून थोडंसं त्याचा ड्युरेशन वाढवून घेतो. त्याला सिलेक्ट की किल्ली दिसते, आपल्याला की दिसते, आहे की नाही. इथे क्लिक केलं की आपल्याला या ठिकाणी एक कसा एक पॉईंट येतो. स्टार्टिंग पॉईंटला एक छोटासा पॉईंट येतो बघा. या ठिकाणी हे 3 डॉट आहेत, याच्यावर क्लिक करायचे आणि याला थोडंसं सरकवून घ्यायचे. हा बघा हा छोटासा पॉईंट आपल्याला दिसतोय, याला मी इकडे असं सरकवून घेतो आणि एंडिंग पॉईंटला आणतो. ओके, लेयरला सरकवून घेतला एंडिंग पॉईंटला. आता हा जो टेक्स्ट आहे ना याला माझ्या बोटाने असं सरकवत तिकडे मी त्याला घेऊन जातो. माझ्या बोटाने मी त्याला काय करतोय, असं इकडे या पद्धतीने असा घेऊन गेलो बघा. याला मी काय करतो, बोटाने प्रेस करतो. बोटाने प्रेस केल्यानंतर त्याला काय करतो, मला ज्या दिशेने त्याला घेऊन जायचं आहे त्या दिशेला त्याला मी घेऊन जातो बघा. असा इकडे असा बोटाने प्रेस करून त्याला घेऊन जातोय. थोडंसं आणखी पुढे. ओके, एवढा. आता हे करताना बघा स्टार्टिंग पॉईंटला आणि एंडिंग पॉईंटला असा गोल पॉईंट आलेला आहे त्या कीच्या, त्याला ओके करायचं आहे. आता आपण बघूया, प्ले करून बघूया की तो आपला टेक्स्ट इफेक्ट कसा दिसतोय स्क्रोलिंगच्या. ओके, आय विल रिपीट इट, डोंट वरी. आपण प्ले करूया.
बऱ्याच गोष्टी मोबाईलच्या मदतीने करू शकत होते, ते सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी आज अतिशय उत्तमरित्या यूट्यूबवर आणि ब्लॉगवर अतिशय सुंदर असं ते काम करतायत. त्यांचा एक यशस्वी ब्लॉग आहे. त्यांच्या एक पुन्हा स्क्रोलिंग टेस्ट कसा द्यायचा ते पुन्हा एकदा सांगतो. काय करायचे, लेअरवर जायचे, लेअरवर जायचे, लेअरवर गेल्यानंतर टेक्स्ट ॲड करायचा आहे. ओके, टेक्स्ट ॲड केला आहे बघा. आता हा टेक्स्ट मला किती ड्युरेशनचा असला पाहिजे तो आपण घेऊया. त्याची ड्युरेशन आपण वाढवून घेतली इथे. ओके, काय करायचं बघा, हा टेक्स्ट मला उजव्या बाजूने डाव्या बाजूला तो स्क्रोल करून दाखवायचा आहे की नाही. म्हणून मी या स्टार्टिंग पॉईंटला आणतो, स्टार्टिंग पॉईंटला आणला इथे आणि काय करतो, ही की आहे की नाही त्यावर क्लिक करतो. त्यावर क्लिक केल्यावर बघा इथे ना एक गोल असा येतो, छोटा टिपका येतो. आता काय करणार, लेअरला थोडं पुढे सरकवून घेतो एंडिंग पॉईंटला. लेअरला काय केलं, एंडिंग पॉईंटला सरकवून घेतलं. आणि आता काय करेल, टेक्स्टला सरकवून घेणार. कुठे सरकवणार, ज्या दिशेने आपल्याला त्याला घेऊन जायचे त्या दिशेने. या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिकली 1 2 3 करावं लागेल आणि तेव्हा तुम्हाला ते जमेल मित्रांनो, एकदम शक्य होणार नाही. त्यांचा एक यशस्वी ब्लॉग आहे. हे बघा, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण केलेलं आहे. आता हा व्हिडिओ आपण काय करू शकतो मित्रांनो, परफेक्ट करू शकतो आणि याला शेअर करू शकतो, शेअर करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, आज मी तुम्हाला फक्त या काही गोष्टी रिपीट करून दाखवलेल्या आहेत मुद्दामून.